यथोचित मान सन्मान आपण या मुख्यमंचावरती करायचा. एक माहीची उबदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्यमंचावरती करायचा. खूप खूप धन्यवाद. एक चांगल्या गोड व्यक्ती आपल्या या मुख्यमंचावरती लाभल्या जातात. तर जाऊया आता आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली जाते. एका बाजूने ओवी 11 कांबे टीम तर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश कांबे टीम. या दोन्ही संघांमध्ये तर गोलंदाजी मार्कर ओवी 11 कांबे संघाच्या माध्यमातून पवनला आपण पाहतो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. पहिला चेंडू जर पाहायला गेला तरी तो स्टेट ग्राउंड चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. गोलंदाज पवनच्या माध्यमातून सचिन मात्र स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती अर्जुन. 11:15 पहिला बॉल पडलेला आहे. याच्याकडे सुद्धा तितकीच नोंद असणे महत्वाचं राहील. तर इथून पुढे प्रति ओव्हरमध्ये 5 मिनिटं दिली जातील. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. पवन इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून ते पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. सुरुवात तर मी म्हणेल सध्याच्या घडीला चांगली होताना पाहायला मिळते, परंतु इथून पुढे जर पाहायला गेला तर पवन पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. सचिन दळात मात्र फाईनला उडवलं. त्याचे क्षेत्ररक्षक आहेत तर त्या सर्कलमध्ये थोडीशी पंबलता जाणवली. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. बघता जर पाहायला गेलं ना तर दुसरी धाव सुद्धा इथे प्राप्त होताना पाहायला मिळते आणि या 2 धावा येतील आणि 2 धावेने धावफलक मात्र संघाचं खोललं जात आहे. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावाने आपल्या संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. पवनच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. हो आता फटका चांगला आहे. फटका तिथे क्षेत्ररक्षक हो डायरेक्ट हातामध्ये चेंडू होता. झेल देण्याची संधी निर्माण झाली होती. ती संधी मात्र गमावली आणि बघता जर पाहिलं तिथे 1 धाव प्राप्त झाली आहे. डायरेक्ट हातामध्ये जो मिडो आपला क्षेत्ररक्षक होता त्यांनी मात्र जर पाहिलं तर चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र थांबला नाही. चेंडू फेरणीवरती आदळला. या चेंडूवरती 1 धाव मिळाली आणि 1 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती सध्या पाहायला मिळते 3 धावा. अर्जुन स्ट्राईक वरती, अर्जुनला आपण पाहू शकतो. नॉन स्ट्राईक वरती सचिनला पाहत आहे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर पवन राजेश मोरे सरांची ही टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. सुरुवात तर मी म्हणाल श्री गणेश कांबे संघाने चांगली केली. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू केला. चेंडू डीप एक्स्ट्राला जातो. तिथे क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवलाय, फेकलाय. तोपर्यंत पाहायला गेलं 2 धावा मिळतील का? नक्कीच यस, 2 धावा या पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती सध्याच्या घडीला 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सचिन आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती अर्जुन आहे, नॉन स्ट्राईक वरती सचिन आहे. गोलंदाजी मार्कर पवन. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन, विकेट मिळालेले आहे आणि मात्र इथे सचिन नव्हे तर अर्जुनला जावं लागत आहे. मैदानाच्या बाहेर पहिला गडी बाद होईल ओवी 11 कांबे संघाचा अर्जुन. पहिली ओव्हर इथे समाप्त होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर पवनच्या ओव्हरमध्ये फक्त 1 गडी बाद घेऊन 5 धावा खर्च झाल्यात. म्हणजे अतिशय सुंदर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून. कंप्लीट 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 11 वाजून आपण 15 मिनिटांनी ओव्हर स्टार्ट केली होती. 11 वाजून 20 मिनिटं झालेत. म्हणजे 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. तर दुसरी ओव्हर सुद्धा आपण तितक्याच 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं. स्पीडअप घ्यायचा आहे, विलंब लावायचा नाही. लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. विलंब अजिबात घ्यायचा नाही. टाय वेळेचं बंधन ठेवणं आज महत्वाचं आहे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्याच्याकडे पाहायला मिळेल श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून संदीप. तर स्ट्राईक वरती सचिनला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती महेंद्र. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला गडी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये बाद होताना पाहायला मिळाला अर्जुनच्या रूपामध्ये आणि इथून पुढे मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय महेंद्र. तर गोलंदाज संदीपच्या माध्यमातून वारंवार सूचना दिली जाते 5 मिनिटांमध्ये एक षटक आपण कंप्लीट करायचं आहे. तर स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. कांबे टीम, श्री गणेश कांबे टीम वारंवार सूचना दिली जाते 5 मिनिटांमध्ये. 1 मिनिट आपला वेस्ट गेलेला आहे. याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. आपण 4 मिनिटांमध्ये आता ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. 21 झालेत.
21 झालेले आहेत. पहिली ओव्हर कंप्लीट 5 मिनिटांमध्ये पाहायला मिळाली, तर आता ही ओव्हर आपण 4 मिनिटांमध्येच कंप्लीट करायची आहे. तर गोलंदाज संदीप चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहू शकाल सचिन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे लॉंगॉनला चेंडू खेळला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला, फेकी होईपर्यंत एक धाव मिळेल का? एक धाव नक्कीच मिळाली आहे आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. या एक धावीने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती 6 धावा, एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईकवरती लेफ्ट हँड फलंदाज महेंद्र, ज्याच्याकडे क्षमता आहे तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन महेंद्र एक मोठे पटके खेळण्यासाठी माहिर आहे फलंदाज, परंतु आज आपल्या संघाच्या दृष्टीने चांगली फलंदाजी करेल की नाही ते पाहायचं आहे. ओहो, आडव्या बॅटने चेंडू मात्र स्टेकला, तिथे क्षेत्ररक्षक आले, सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, झेल घेतलाही होता परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि धरणीवरती आदळला. बघता बघता इथे एक धाव नक्कीच प्राप्त झाली. जिथे विकेट मिळण्याचा चान्स निर्माण झाला होता तो चान्स गमावला आणि महेंद्रला मात्र जीवदान मिळालं आणि श्री गणेश कांबे संघाकडनं थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. जीवदान तर मिळालं महेंद्रला. आपल्याकडे चेंडू पूल शॉटम पूल केलाय मात्र फलंदाजाने सचिनच्या बॅटमध्ये जर पाहिलं तर एक A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळता येतात. व्हॉलेंटियर सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. महाराजा संघ आज आपली टीम झालेली आहे, खेळून झालेलं आहे, खेळून झालं म्हणजे आपण घरी जायचं नाही हे महत्वाचं आहे. महाराजा टीम आपण सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा प्लीज. सर्व आयोजक कमिटी मेंबर सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. पुन्हा आता संदीप चेंडू घेऊन जाईल सचिनसाठी. सचिनच्या बॅटमधनं आला होता षटकार. इथे जर पाहायला गेला तर पंचाने दाद स्वीकारली आहे, पंचांकडे दाद मागितली, ती दाद स्वीकारली. वाईट चेंडू आलाय आणि एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. एक धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला एक गडी बाद 14 धावा धावफलकावरती. सुंदर मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे पाहिला चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. तिथे पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये इथे चेंडू अडवला गेलाय. फक्त एकच धाव मिळेल आणि या एक धावेने मात्र धावफलक जोडलं जातं. धावफलकावरती 15 धावा. कुठेतरी मात्र श्री गणेश कांबे संघ जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली करताना पाहायला मिळते परंतु एक महेंद्रला जीवदान सुद्धा दिलाय फलंदाजाला क्षेत्ररक्षकांना. तर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती महेंद्र येतो. त्याचा जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलेल का हा फलंदाज? एक आक्रमक पुन्हा त्याच जागेवर त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय परंतु आता क्षेत्ररक्षक कव्हर करू शकणार नाही. चेंडू एक टप्पा घेऊन मात्र महेंद्राच्या फलंदाजीवरती येतील या 4 धावा. ज्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय तो कदाचित आपल्या संघाला फेल सुद्धा करू शकतो कारण त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे मोठे फलंदाजी संधी आहे आणि ती संधी आता नक्कीच त्याने कमी याच्यामध्ये शंका नाही. 4 धावा तर आल्या त्याच्या बॅटमधनं कारण पहिल्या चेंडूवरती त्याची विकेट जाताना पाहायला मिळत होती परंतु आपण ती गमावली आणि बघता बघता त्याच्या बॅटला आता चेंडू लागायला लागलेत. या चेंडूवरती 4 आल्या आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. महेंद्र पुन्हा ते सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती फुटा चेंडू तिथे फुटाचे क्षेत्ररक्षक आले. चेंडूवरती चेंडू थोडीशी पंबलदार राहिली. चेंडू बॅकअप चांगला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे OV11 कांबे संघाच्या माध्यमातून आणि या एक धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती एकूण टोटल जर पाहायला गेलं तर 20 धावा. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी, सुंदर कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहायला गेला तर इथे चांगली कामगिरी दोन्ही संघ सध्याच्या स्थितीला करताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ आता संपुष्टात येताना पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती एक गडी बाद 20 धावा धावफलक सोडलेलं पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळतोय. अजूनही उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा येताना पाहायला मिळालं पवन पहिली ओव्हर टाकली होती ज्या गोलंदाजाने तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतं. टीमची 3री ओव्हर आणि स्वतःची 2री ओव्हर येताना पाहायला मिळते. त्याला दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या पुढची मॅच असणारे टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे. चेंडू घेऊन जाईल
हो इथे महेंद्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. तिथे क्षेत्रक्षक आले चेंडूवर पात्र 22च्या रुपयामध्ये पंच सांगतात की एक धाव आली 22च्या रुपयामध्ये आणि या एक धावेने फलक जोडलं जाईल. फलकावरती एक गडी बाद 21 धावा. ओव्ही 11 कांबे संघाची धावसंख्या. तिसरी ओव्हर चालू असताना गोलंदाज पवन इथे अतिशय सुंदर गोलंदाजी करताय. महेंद्र मात्र इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय समीरजी शेख साहेब त्यांच्या माध्यमातून अतिशय बॉल बॉक्सची सुविधा मिळाली तर साहेबांना विनंती करेल आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली पाहायला मिळते. एका बाजूला श्री गणेश कांबे टीम तर एका बाजूला ओव्ही 11 कांबे टीम. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली ही महत्वाची लढत आहे. आजच्या दिवसातली तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये दुसरी मॅच चालू आहे. इथे पाईनला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची धाव एक्स्ट्राची धाव नक्की जोडली जाते. वाईटच्या रुपयामध्ये एक धाव आणि या एक धावीने धावसंख्या फलकावरती 22 धावा. पुन्हा एकदा चेंडू घेऊन पवन पवनच्या चेंडूवरती मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चेंडूवरती एक सिंगल मिळेल. बॅटची कडा पाहायला मिळाली. या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या डबल करते. एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या एक गडी बाद 23 धावा. आतापर्यंत पाहिलं तर सचिन 8 चेंडू खेळलेला पाहायला मिळतोय. 8 चेंडूमध्ये त्याच्या 12 धावा आहेत आणि महेंद्र 4 चेंडू खेळलाय आणि 6 धावांवरती सध्या खेळतोय. पूर्वा स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय राजेश यांचे राजेश पवार यांचे बंधू भूषण पवार इथे उपस्थित त्यांचं गोड गोड कौतुक आहे. थँक्यू. त्यांचंही स्वागत आपण मुख्यमंचावरती करतात. पुन्हा चेंडू जातो तडम्यानला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का नाही. चेंडू सरळ बंधन वाईट +4. नशिबाचा चौकार सध्या ओव्ही स्पोर्ट 11 कांबे संघासाठी येताना पाहिजे. पंजा मिळालाय. 5 धावा आल्यात. जरी बॅटने नसतील तरी मात्र नशिबाने मिळाले त्या 4 धावा 4 आणि एक वाईट 5 एकूण 5 धावा. क्रिकेटमध्ये असं असतं धावा कशा पण येवत, अंगाने येवत, पायाने येवत, बॅटने येवत किंवा एक्स्ट्राचे येवत, वाईटच्या येवत, धावा येणं महत्वाचं आहे. ते मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. ओव्ही 11 कांबे संघासाठी या 5 धावा एक्स्ट्राच्या आल्या आणि 5 धावीने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती एकूण टोटल धावा एक गडी बाद 28 धावा. पवन पुन्हा एकदा ओव्ही ते पटका मात्र प्रॉपर नाही. तिथे क्षेत्ररक्षक मिडऑफच्या दिशेने चेंडू जातोय. मिडऑनला क्षेत्ररक्षक चेंडू आले. चेंडू अडवला, फेकला. तोपर्यंत पाहिलं तर एकच सिंगल मिळाली आणि एकाच सिंगलवरती समाधान मानावं लागतं. या एक सिंगलने धावसंख्या डबल करते. एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच संत गतीने चालू आहे सध्याच्याकडे. चला आपण ही ओव्हर आपण कंप्लीट करायची आहे. आपल्याकडे अजूनही जर पाहायला गेलं तर 1.5 मिनिटं शिल्लक आहे या मॅच ओव्हरसाठी. तर 1.5 मिनिटामध्ये उरील चेंडू आपल्याला टाकायचे आहेत. पुन्हा एकदा पाईनला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू वाईड आलाय आणि वाईडच्या रुपयामध्ये जर पाहायला गेलं तर इथे एक धाव येईल आणि एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर हा चेंडू सुंदररित्या हाताळला गेला. पवनच्या माध्यमातून डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. आता मात्र सचिनला थांबवलं गेलं. सध्या तरी आपण पाहतोय सचिनला मात्र इथं पूर्णपणे थांबवण्याचं कार्य सध्याच्या स्थितीला पवनने केलाय. आतापर्यंत धावसंख्या फक्त 30च्या घरामध्ये. चला रणवीर संघाचा खरंदार आपण येणं करायचं आहे. पुन्हा एकदा इथे फटका पोचला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र नाही. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने होता. मिडऑफच्या दिशेने चढूया. चेंडू अडवला गेला. इथे चेंडू जर पाहिला गेला तर एकच सिंगल मिळाले. एक धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडली झाली 31 धावा. धावफलकावरती संजयजी राऊत सर. चला आपण मुख्यमंचावरती असं नसतं. रणवीर संघाचे संघ मालक आणि कर्णधार संजयजी राऊत. चला आपण लगेच मुख्य मंचाकडे या. ते मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पवनने केला आणि ते डायरेक्ट हिट झालेलं पाहायला मिळालं आणि सचिनला मात्र जावं लागेल. मैदानाच्या बाहेर जवळजवळ दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळालं ओव्ही 11 कांबे संघाचा दुसरा गडी बाद.
जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 32 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर 32 धावा दफलकावरती जोडल्यात. ओव्ही 11 कांबे संघाची धावसंख्या पाहिजे तेवढी मात्र धावसंख्या इथे आतापर्यंत बनवता आली नाही ओव्ही 11 संघाला, परंतु नक्कीच ही धावसंख्या सुद्धा महत्वाची आहे. ही धावसंख्या सुद्धा सन्मानजनक स्कोर बनवू शकेल याच्यामध्ये शंका नाही आहे. तर अशोक वालसेत संघाचा कर्णधार आणि जीबी रणवीर संघ, आपण दोन्ही संघाच्या कर्णधार लगेच आपण जोडायचा आहे. जीबी रणवीर संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. पुन्हा एकदा इथं पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली आहे आणि बघता बघता अशोकने टोकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मात्र अशोकच्या बॅटमध्ये आल्या 6 धावा. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल वेस्ट इंडिज क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय सुंदर दाखवलं जात आहे. एक सुंदर तेजीमध्ये फटका खेळला गेला. अशोक तिवारच्या बॅटमधून पाहायला मिळाले 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावलकावरती जोडलेली पाहायला मिळते. पूर्ण ओव्ही 11 कांबे संघाची धावसंख्या 38 धावा. 2 गडी बाद 38 धावा आल्या मात्र स्वागत केलं गोलंदाज हारेच. पहिल्या चेंडूवरती ठोकलाही षटकार. तर पुन्हा एकदा उरलेले 5 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळाले हरेश अशोकसाठी. अशोकने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरना पुन्हा एकदा फेकून दिलाय. बॅक टू बॅक अशोक तिवारच्या बॅटवरना दुसरा षटकार. मध्ये पाहिला तर ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूवरती एक अतिशय टायमिंग सुंदर टायमिंग पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग अशोक तिवारच्या बॅटमधनं आणि बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराने धावसंख्या दफलकावरती 2 गडी बाद 44 धावा दफलकावरती जोडल्या जातात. ओव्ही 11 कांबे संघाची धावसंख्या. अशोक मात्र आल्याला तळपलाय. त्याची बॅट त्याने बोलवायला लागले. मॅचला मोठ्या धावसंख्येमध्ये निवडून जाण्यासाठी प्रयत्न करतो. आता मात्र थोडासा पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय आणि कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी राहिली. थोड्याची गोलंदाजानं मात्र इथे कमबॅक केलं. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यानंतर कुठेतरी कमबॅक. आता तिथे शतरक्षक आहे. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाले. शतरक्षक तिथे होते आणि जर पाहिलं तर या चेंडूवरती एक मुश्किल स्वरूपामध्ये एक चोरटी धाव पाहायला मिळाली आणि या 1 धावेने धावसंख्या दबल 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 45च्या घरामध्ये पाहायला मिळते. सध्या ओव्ही 11 कांबे टीमची धावसंख्या. तर पाहावा लागेल. चांगली मॅच रंगेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जर पाहिले तर एका बाजूने रांजणी कांबे तर एका बाजूने तिवार कांबे या दोन्ही संघांमध्ये लढली जाते. मॅच आजच्या दिवसातली दुसरी मॅच आहे ह्या चालू मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर सामना कंप्लीट करायचा, ओव्हर कंप्लीट करायचा आहे. विलंब लावायचा नाही. आणि तर आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागेल. याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. चला फिल्डिंग प्लीज. पंच सांगतात का काय वेळ गेला, तुम्ही किती वेळ घेता, वेळेचं बंधन ठेवा प्लीज. वारंवार सूचना दिली जाते. कांबे टीम महेंद्र स्ट्राईक वरती हो. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा शतरक्षक तिथे नाही. या चेंडू मात्र दणदण आवाज देत चाललाय. लॉंग लेगच्या बाहेर चेंडूवरती 4 धावा आल्या आणि या 4 धावेने फलक पुन्हा एकदा फुललं जात आहे, सजलं जात आहे. ओव्ही 11 कांबे संघाची एकूण टोटल धावसंख्या दफलकावरती 49 धावा. 2 गडी बाद 49 धावा दफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. या ओव्हरसाठी जर पाहायला गेलं तर 1 मिनिट एक्स्ट्रा झालेला आहे. तर उरलेल्या एक शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी जर पाहिलं तर थोडंसं चेंडूवरती उंगल्या फिरवल्या गेल्या आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. थोडासा विलंब झाला षटकासाठी. तर नक्की तिथे 4थी ओव्हर संपुष्टात येताना पाहायला मिळते. संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या दफलकावरती एकूण टोटल ओव्ही 11 कांबे संघाची धावसंख्या 49, 2 गडी बाद 49 धावा दफलकावरती लागल्यात. महेंद्रचा जर खेळ पाहिला तर 7 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात. त्यानंतर अशोकचा जर खेळ पाहिला तर 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. 2 षटकार ठोकले. त्यानंतर एक सिंगल काढली आहे आणि एक चेंडू डॉट खेळलाय.
अशोक हा गोलंदाज. तर पुन्हा त्या स्ट्राईकवरती सन्माननीय मधुकरजी चौधरी साहेब इथे उपस्थित होता, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. साहेबांना विनंती करेल आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज या मुख्य मंचावरती आलात, तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा. जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटची अंतिम ओव्हर टाकली जाते. चला प्लीज कांबे टीम आपल्याला वारंवार सूचना दिली जाते. श्री गणेश कांबे टीम, राजेश मोरे आणि टीम, आपण विलंब लावायचा नाही, विलंब लावू नका प्लीज. गोलंदाज हर्षल चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. अशोक इथे पाहिला उडवला, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवलाय माहीच्या मध्ये, तिथे चेंडू फेकी जरा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे सहज मी म्हणाले पार केलेली पाहिलं होतं. जिथे विकेट मिळायला पाहिजे होती असं म्हटलं जात होतं. फिल्डिंग चांगली झाली, चेंडू फेकी चांगली झाली, पण चेंडू पडल्यानंतर थोडासा धीमा राहिला. त्याच अनुषंगाने मात्र महेंद्र इथे सुखरूप पोहोचला आणि या 2 धावा आणि 2 धावेने दर्शनच्या बळकावरती 51. तर अशोक पुन्हा एकदा फुलटॉस इथे आता मात्र प्रॉपर कनेक्शन आहे, तिथे टायमिंगचा वापर आहे. बघता बघता जर चेंडू पाहिला तर फाईन स्क्वेअर लेवल चेंडू फेकून दिलाय अशोकच्या बॅटमध्ये. जवळजवळ याच विनिंग मध्ये 3रा षटकार येतोय आणि या 6 धावा आणि 6 धावेने दर्शनच्या बळकावरती एकूण टोटल जोडलेल्या पाहायला मिळतील 57 धावा. धावफलकावरती 2 गडी बाद 57 धावा. चांगली बॅटिंग, सुंदर बॅटिंग मात्र अशोक तिवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय अशोक. जर पाहायला गेलं तर अशोकच्या बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतंय. जवळजवळ त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. ते वैयक्तिक धावा जर त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक पाहिल्या तर 6 चेंडूमध्ये 21 धावा खेळतोय. 2 धावेची पेनल्टी का सर? चला प्लीज कांबे टीम. चला फटाफट मॅचला सुरुवात करायची आहे. चला उर्वरित चेंडू लवकरात लवकर टाकून घ्या. गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून गोलंदाजी केली तर स्ट्राईकवरती पुन्हा अशोक. स्लोअर गतीचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय. जर पाहिलं तर प्रॉपर कनेक्शन आहे, हवाई सफर आहे, फटक्यामध्ये वजन आहे, धावा मिळतील अर्धा डझन. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते अशोकच्या बॅटमधनं. जवळजवळ याच विनिंग मध्ये आणि याच गोलंदाजाकडनं 4था षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज अशोकच्या माध्यमातून अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. 7 चेंडू खेळलेला पाहायला मिळतोय ना 27 धावा. एकूण टोटल संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा इथे फटका बसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक 2-2 जोडले गेले, तिथे सुंदर झेल टिपलाय. आता मात्र खेळ संपलाय. अशोक तिवारला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. 63 वरती 3. तर न्यू बॅटर मध्ये त्यातमध्ये महेश येताना पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर विलंब लावायचा नाही मित्रांनो प्लीज. तर या चेंडूवरती पहिला झालाय षटकार महेशच्या बॅटमधनं.
चला तर 69 धावा त्या फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा हर्षल चेंडू घेऊन जाईल. ओहो पुन्हा एकदा फुलटॉस शिंदे आलाय. फुलटॉस शिंदेला सुद्धा एकूण दिलाय. पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. धावसंख्या 6 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 75 धावा प्लस नो बॉल. ओहो पंचांनी दंडित केला गोलंदाजाला. नो चेंडू आलाय. नो प्लस 6 आला. एकूण 7 धावा आणि 7 धावेने धावसंख्या फलकावरती 76 धावा फलकावरती लागला पाहिजे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे तो चेंडू पुन्हा टाकावा लागला. वरून फ्रीट आहे आणि फलंदाज महेशने सुद्धा आलेल्या आक्रमकता दाखवली. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. अशोकने सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते. त्यानंतर महेशने सुद्धा तीच कामगिरी केली. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू हर्षलच्या माध्यमातून तिसरा येण्याचा प्रयत्न करायचा होता. खराब चेंडू होता. नक्की तिथे प्रयत्न तर केले परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू सरळ मात्र इथे जाताना पाहायला मिळेल. एकच सिंगल मिळेल आणि या एक सिंगलने धावसंख्या फलकावरती 77 धावा. प्रणय तुंगारसाठी ज्या 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राईज ठेवलं गेलं तर ती जमा झालं. तर प्रणय तुंगार आपण सला येणं करायचं आहे. साळवे प्रवीणजी साळवे साहेब आपल्या माध्यमातून जे दिले गेले होते ते आपण द्यायचे आहेत. तर मुख्य मंचावरती असलेले उपस्थित संतोषजी शिंदे सर इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण या मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान करणार आहोत. तर मी मनीषभाई आपणास विनंती करेल की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या गोड व्यक्ती आपल्या गावातल्या व्यक्ती आपल्या डोळखाम गावातली गोड व्यक्ती संतोषजी शिंदे सर इथे मुख्य मंचावरती उपस्थित झालेले पाहायला मिळाला. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती केलेला आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. तर नक्कीच इथे चांगली मॅच रंगली गेली पाहायला मिळाली. खूप चांगला क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळत. थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाटील सरांचं आगमन सुद्धा पाहायला मिळणार आहे. आमचे सचिनजी चौधरी दादा इथे सांगत होते की आपण पाटील सर डोळखामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांना घेऊन आणण्यासाठी आमचे सचिन दादा गेलेले आहेत. त्या पाटील सरांचा इथे आपल्याला गोड आवाज ऐकायला मिळेल. खूप चांगली गोड व्यक्ती आणि चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेला अनेक वर्षांमध्ये. आणि तो अनेक वर्षांचा अनुभव आज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला पाहायला मिळणार आहे. त्यांचंही गोड गोड कौतुक. खूप खूप धन्यवाद पाटील सर. आपण पनवेलवरनं इथे या आपल्या गावावरचं असलेलं प्रेम या डोळखाम विभागामध्ये असलेला प्रेम आपण त्या प्रेमापोटी आज आपण इथे उपस्थित झालं. तुमचंही गोड गोड नक्कीच सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय संजयजी राऊत यांचाही मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावत आहोत. तर संजयजी राऊत सर रणवीरच्या संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असताना आपण इथे आपला सन्मानित केलं जातं ते आपण स्वीकारायचं आहे. एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक गुच्छ देऊन बनेश भाई नगरसेवक यांच्याशिवाय सरांचा इथे मान सन्मान केला जातोय. चला बॅट्समन प्लीज आपण कांबे टीम प्लीज वेळ घेत आहेत. खूप वेळ घेत आहेत आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग सजवून ठेवलेली आपण लवकरात लवकर विलंब लावायचा नाही. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते मित्रांनो. आपण क्रिकेटर आहात. क्रिकेटचं बंधन ठेवा. क्रिकेटमध्ये मॅच खेळण्यासाठी आपण अतिशय वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. वालसी संघाचा कर्णधार आणि JB रणवीर संघाचा कर्णधार रणवीर संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर वालशेत संघ चला आपण येणं करायचं. वालशेत संघाची टीम आपण कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. या पुढली आपली मॅच असणार आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे
लगेचच आपण समालोचना कक्षाच्या बाजूला टॉस्क बॉक्स बनवलाय, तिथे आपण लगेच सर हे करायचं आहे आणि टॉचविन करून घ्यायचं आहे मित्रांनो. विलंब लावायचा ना. श्री गणेश कांबे संघ इथून पुढे जर पाहायला गेला तर धावसंख्येला गती देईल का? 78 धावांचा टार्गेट आपण पार करायचा आहे. तो टार्गेट आपल्या संघाच्या समोर एक मोठा टार्गेट आहे. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये काय फटके पाहायला मिळाले, अशोक असतील, महेश असेल यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर फटकेबाजी. परंतु इथून पुढे जर पाहिलं तर फलंदाज सोहम आणि सचिन आपल्या संघाच्या दृष्टीनं बॉलाची का सर पॅरेंटी कसले 2 बॉलाची का रन बॉल का रन बॉल पाहिजे ना. तर इथे पुढे पुढच्या टीमचा टॉस केला जातं. एका बाजूला वालसी टीम तर एका बाजूला JB रणवीर या दोन्ही संघांमध्ये संतोषजी शिंदे सरांच्या माध्यमातून टॉस केला घेतला जातो. तर मला तर टॉस जिंकलाय वालसी संघाने. प्रथम बॅट करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंग करण्याचा मात्र आमंत्रित केलं ते म्हणजे JB रणवीर टीमला. वालसी संघ प्रथम टॉस जिंकून बॅट करण्याचा निर्णय आणि इथून पुढे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित झालेच होतं टीम आणि इथे गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे रणवीर टीमला. तर चालूया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग करू नका, वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार सूचना दिली जाते. तर पहिला चेंडू टाकला जाईल. पहिल्या चेंडूमध्ये टायमिंग जर पाहिलं तर 45 पहिला चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल, सोहम इज गॉन, शून्यावरती बाद होताना पाहायला मिळेल. सोहम ज्याच्याकडे क्षमता होती तो फलंदाज मोठे फटके खेळू शकला असता, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती टाकलं गेलाय. क्लीन बॉल एस्टे उद्ध्वस्त करून टाकला गोलंदाज अशोकनं. सकारामजी निरगुडे साहेब आपण इथे उपस्थित झालेला आहात, तुमचे गोडगोड कौतुक आहे. चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं का. सकारामजी निरगुडे साहेब खूप मोलाचं योगदान तुमच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्या या चषकामध्ये आपली हजेरी लागलेली आहे. तुमचंही गोडगोड कौतुक आहे. चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं का. खूप चांगली गोलंदाजी अशोक तिवारच्या माध्यमातून जर पाहिलं पहिला चेंडू तेजीमध्ये टाकला, चेंडूमध्ये मात्र सुंदर गोलंदाजी राहिली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इष्ट उद्ध्वस्त करून टाकला गोलंदाज अशोक तिवारनं आणि इथून पुढे मात्र पुन्हा एकदा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळालं अशोक. तर गोलंदाजी मार्कर सध्या होतील अशोक आणि फलंदाज आपण न्यू बॅटर मैदानामध्ये पवनच्या रूपामध्ये पाहू शकतो. आता श्री गणेश कांबे टीम सध्याच्या घडीला मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा हिरा मात्र मैदानाच्या बाहेर धाडलाय गोलंदाज अशोक तिवारनं. पुन्हा अशोक तिवार चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज पवनला आपण पाहू शकाल, नॉन स्ट्राईक वरती सचिन. तर बघूया या दोन्ही संघांमध्ये एक काटेकी टक्कर. पुन्हा एकदा क्लीन बॉल बॅक टू बॅक, दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतो. OV11 कांबे संघाच्या माध्यमातून इथून मात्र जर पाहिलं तर पवनला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या आतमधून बाहेर त्यांच्या टीमच्या जवळ, कारण बॅक टू बॅक फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर पवनला. अशोक तिवार या गोलंदाजानं बॅक टू बॅक 2 गडी मात्र बाद घेतले गेले आणि इथून पुढे मात्र धावसंख्या टार्गेट करण्यासाठी 78 धावा चेज करायच्या आहेत. ते कशा प्रकारे केले जातील ते पाहायचं आहे. तर हर्षल गोलंदाज मार्क फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. जवळजवळ शून्यावरती 2 गडी बाद घेतले. अशोक तिवारने एक ऑलराऊंडची भूमिका निभावताना फलंदाज आपण पाहू शकला अशोक आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय सुंदर करताय. फिल्डिंग तर त्याच्याकडनं अतिशय सुंदर होतच असते, याच्यामध्ये शंका नाही आहे, परंतु आज गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली करताना पाहायला मिळते. ओपनिंगची गोलंदाजी कशी असावी तर अशोक तिवार सारखी असावी. पुन्हा एकदा तेजीमध्ये चेंडू निघून चाललाय. लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी त्या अशोक तिवारच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चेंडू जर पाहायला गेला तर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यानंतर तिसरा चेंडू येतो डॉट. परंतु आजच्या दिवसामध्ये मिडल ओव्हर टाकली जाईल का अशोक तिवारच्या माध्यमातून ते पाहायचं आहे. श्री गणेश कांबे टीम पाईंटला खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. जवळजवळ पाहायला गेला तर हा चेंडू नक्कीच थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. पंचाने तिथे दंडित केले, दोन्ही हात समांतर मध्ये इथे चेंडू आलाय. अवांतर एक्स्ट्राची धाव मिळते. वाईटच्या रूपामध्ये जर पाहायला गेलं तर इथे
एक्स्ट्राची धाव जोडली दाफलकावरती. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं श्री गणेश कांबे टीमचं आता दिशा कुठेतरी भरकटली गेली. गोलंदाज अशोक तिवारची बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले गेले. 2 चेंडू ज्या वेळेस एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून टाकले गेले तिसरा चेंडू डॉट होता. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर गोलंदाज अशोक तिवारनं 2 चेंडू मात्र वाईट टाकले गेलेत. आता सुंदर चेंडू आलाय, लाव जवाब चेंडू आलाय. मोठा वर्ग खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिल्याने चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामधून. आतापर्यंत पाहिलं तर बॅटमधनं एकही चेंडू अजून आलेला नाही, एकही धाव आले नाही. तर सकारामजी निरगुडे साहेब ते मुख्यमंचावरती असं नसतं होतात, त्यांचं गोडगोड कौतुक आहे. थँक्यू साहेब, आपण आपल्या चेस्काला भेट देण्यासाठी उपस्थित झालं. तुमचं सहर्ष स्वागत आहे या चेस्काच्या वतीनं. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. फक्त वाईटच्या 2 धावा या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. 2 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी मात्र गोलंदाजी जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशोक तिवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकफुटला पूर्णपणे टाकलं गेलं श्री गणेश कांबे टीमला. राजेश मोरे थोडीशी नाराज असतील. पुन्हा एकदा पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सध्याच्या कडे पाहायला तर पहिली ओव्हर इथे संपुष्टात येताना पाहायला मिळतं. फक्त वाईटच्या 2 धावा सोडल्या ना तर बॅटने एकही धावा आली नाही. 2 गडी बाद घेऊन मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आणि या 2 धावेने आपल्या संघासाठी जोडलेले पाहायला मिळतील. तर आता उरलेले 24 चेंडू आहेत आणि 24 मध्ये 76 धाव्यांची गरज आहे. 76 धाव्यांची गरज आहे. तर 76 धावा इथून पुढे बाबरे टीमचे कर्णधार पुंडलिकजी पडवळ साहेब इथे उपस्थित होते. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण मुख्यमंचावरती आला. तुमचे गोड गोड कौतुक. चेंडू जर पाहायला गेला तर महेंद्र थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर पंचाने पुनर्दंडित केला. इथे एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. बॅटने धावा येत नाहीत परंतु एक्स्ट्राच्या धावा येताना पाहायला मिळता येतं. चांगली मॅच, सुंदर मॅच इथे रंगवण्याचा प्रयत्न केला जाईल की ते पाहायचं आहे. कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर श्री गणेश कांबे संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त वाईटच्या 2 धावा आल्या. इथे बॅटची कडा, तिथे मात्र झेल घेण्याची संधी परंतु संधी गमावली. जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू डॉट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी OV11 कांबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फक्त वाईटच्या 3 धावा आहेत आतापर्यंत. बॅटने अजूनही एकही धावा आली नाही श्री गणेश कांबे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू घेतला महेंद्र. हो, इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टॉप आपण खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू. पंचाने पुन्हा एकदा दंडित केलं. चेंडूवरती या एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. या एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या दाफलकावरती 4 धावा. 4 धावाच्या दाफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. त्या वाईटच्या 4 धावा आहेत. बॅटने अजून एकही धावा आली नाही. तर गोलंदाज पुन्हा एकदा आता मात्र बॅटची एज लागले. चेंडू पाहिला जातो. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 2-2 क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला. मिसफील्ड पाहायला मिळाली आणि बघता बघता त्याचा परिणाम मात्र आपल्या संघाला भोगावा लागेल. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. हा पहिला चौकार येतो बॅटमधनं आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते 8 धावा. या विनिंगचं जर षटकार पाहिलं तर 130 झालेले पाहायला मिळत आहेत. आमच्या स्क्रीनवरती दाखवले जातात. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व माझे प्रेक्षक वर्ग, सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांना माझ्याकडनं सहर्ष स्वागत आहे. चांगली मॅच रंगलेली पाहायला मिळते. चांगला क्रिकेट मग त्याच्यामध्ये पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सचिन होईल. आता फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावर क्षेत्रक्षक तिथे आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवला. फेकी झाला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला पाहायला मिळेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. असं जमीन चौथी धाव सुद्धा घेतली जाईल का पाहायचं आहे ते पाहावं लागेल. सध्याच्या घडीला इथे सुंदर कामगिरी पंचांकडे तिथे अपील मागतात. पंचाने ती अपील फेटाळलेली पाहायला मिळते. बरोबर नक्कीच तिथे चेक करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. तिथे थोड्या संपर्कासाठी डिसिजन आलेलं पाहायला मिळतं. 3ऱ्या विकेटसाठी दिनेशजी ठाकरे साहेब इथे उपस्थित होते. त्यांचे गोडगोड कौतुक आहे. त्यानंतर भरतजी वैद साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचे गोडगोड सहर्ष स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये 5व्या दिवसामध्ये.
येस द नॉट आउट. या 3 धावा येतील आणि 3 धाव्यांनी दफलक जोडले जाईल. दफलकावरती 2 गडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा मॅचला होताना सुरुवात. महेंद्र चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती फलंदाज. ओहो हर्षिल इथे जर पाहायला गेला तर चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी ओव्ही 11 कांबे संघाच्या माध्यमातून जर पाहिलं अतिशय सुंदर कामगिरी केली जाते. लवकरात लवकर मॅचला कंप्लीट करायचं मित्रांनो. विलंब लागू नका प्लीज. महेंद्र पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. हर्षलच्या बॅट मध्ये आता फटका चांगला आलाय. बघता बघता चेंडू एक टप्पा घेऊन नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकतो. पंचाने इशारा सुद्धा केला या 4 धाव्यांचा आणि 4 धाव्याने दफलक जोडलं जाईल. दफलकावरती सध्या जर पाहायला गेलं तर 15 धावा नक्कीच जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. प्रमुख पाहुणे इथे उपस्थित होताना पाहायला मिळतील. प्रमुख पाहुण्यांचं आगमन इथे होताना पाहायला मिळतं. बाळादादा धानके शहापूर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बालाजी दादा धानके साहेब इथे उपस्थित होताना पाहायला मिळाले. त्यांचं शुभ आगमन आपण या मुख्य मंचावरती होताना पाहिलं. साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं. त्यानंतर संतोषजी अधिकारी साहेब त्यांचे समावेत आहेत. त्यांचंही गोड गोड कौतुक. खूप खूप धन्यवाद साहेब. बाळासाहेब धानके साहेब आज आपल्या शहापूर तालुक्यामधनं आपल्या या हिरवली गावाला भेट देण्यासाठी आपण उपस्थित झालं. तुमचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया आता पुन्हा आपण मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली पाहिल्यानंतर चेंडू मात्र फाईनला फेकून दिला. या चेंडूवरती नक्की 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या दफलकावरती सोडलेली पाहायला मिळते. सध्या 20 धावा दफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये आपण जर पाहिलं का तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बालाजी धानके साहेब इथे मुख्य मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमच्या डोळे पाडे गावातल्या अतिशय गोड व्यक्ती रोहनजी डोळे साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. तर या तर पुन्हा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर पाहायला गेला तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या दफलकावरती सध्या पाहायला गेलं तर जोडलेले पाहायला मिळते. फक्त 20 धावा 2 गडी बाद 20 धावा. मुख्य मंचावरती जर पाहायला गेलं तर प्रमुख अतिथी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. सन्माननीय बाळादादा धानके साहेब त्यांच्या समवेत संतोषजी अधिकारी साहेब, रोहनजी डोळे साहेब, सरपंच उपसरपंच रवींद्रजी फरडे साहेब, त्यानंतर निलेशजी डोहले साहेब, रोहनजी डोळे साहेब, भरतजी बोहीर साहेब, त्यानंतर सागरजी हरणे साहेब आणि बबनजी हरणे साहेब, मधुकरजी चौधरी साहेब, त्यानंतर प्रकाशजी फरडे साहेब आपण या मुख्य मंचावरती बघा. संतोषजी शिंदे साहेब आहेत. तर पुन्हा एकदा फटका बाईंडला खेळला. तिथं स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे येतोय. चौकार स्क्वेअर लक्ष डोक्यावरनं चेंडू पाहायला मिळेल. या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या दफलकावरती पुढे सरकली. तर धावसंख्या 2 गडी बाद 24 धावा. हर्षिल आणि सचिन या दोन्ही फलंदाजाकडनं मात्र इथे कामगिरी चांगली केली जाते. प्रयत्न केले जाते. 78 धावा चेज करायचे आहेत. आतापर्यंत फक्त 24 धावा लागल्यात. तर उरलेले अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये बनवाय 54 धावा. तर इथून 54 धावांचा खेळ इथून पुढे मात्र मोठे पटके खेळावे लागतील. समोर टीम श्री गणेश कांबे टीमला हर्षल आणि सचिन.
सचिन साठी सुवर्ण संधी आलेली आहे. हरेजी राजनीय सरांच्याकडनं सचिन साठी 500 रुपयाचं इनाम आहे षटकारासाठी. तर बघूया पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेलं तर मुख्य मंचावरती आपण प्रमुख पाहुणे पाहतो कॅमेरा मॅचच्या माध्यमातून कॅच केलेले पाहायला मिळते. बाळासाहेब जी वानखे सर आणि त्यांचे समोर संतोषजी अधिकारी, रोहनजी डोळे साहेब, निलेशजी डोहळे साहेब आणि संतोषजी शिंदे साहेब, मधुकरजी परडे साहेब आणि भरत भोईर साहेब आणि प्रकाशजी परडे साहेब. आणि नुकतंच आपल्याला ज्या आवाजाची आतुरता होती सन्माननीय पाटील सर इथे आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचेही गोड गोड कौतुक आपण या 400 शतकामध्ये करूया. सहर्ष स्वागत आहे. मी पाटील साहेबांना विनंती करेल की चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा. नुकतंच त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. एक पनवेल मधनं आपल्या या डोखा विभागावरती असलेलं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळालं. त्या प्रेमापोटी आज या चषकासाठी हिरवलीचा महाराजा चषक 2025 मध्ये 15 वर्षानंतर अजय ना अजय का संपू दे डायरेक्ट. अरे पण तू इकडे येत तुला सांग. पुन्हा एकदा सुरुवात होते मॅचला. जर पाहिलं तर या चेंडूवरती सुद्धा कोणत्याही प्रकारचे त्यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला हर्षेल या फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धावणे चांगली गोलंदाजी सध्या स्थिती आपण ओव्ही 11 कांबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हरीश बर्डे, चला आपण जयेश बर्डेकडे संपर्क साधायचा आहे. फटका चांगला आहे, सुंदर फटका आहे. आता मात्र फटक्यामध्ये ताकद आणि वजन आहे आणि धावा सुद्धा आता डझन आहे. या 6 धावा आल्या आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 30 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळते. उरलेले 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची गरज. थँक्यू पाटील सर, आपलं खूप खूप अभिनंदन. ज्या आवाजाची आपण आतुरता होती तो आवाज आता आपण ऐकायला मिळणार आहे. या पनवेलवरनं आपल्या या प्रेमापोटी आपल्या डोखा विभागाला अतिशय आवाज हवासा असा आवाज लागणारा आज आपले पाटील सर इथे मुख्य मंचावरती उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद पाटील सर. आपण बऱ्याच दिवसांनी आज आमच्या या विभागाला आपण भेट दिली. तुमचं गोड गोड कौतुक आहे. सहर्ष स्वागत आहे साहेब. सर तुमच्या माध्यमातून ओवी संघाचे मालक काशीनाथ तिवार साहेब, चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा. खूप खूप धन्यवाद. आता जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, चांगले चांगले पाहुणे आपण मुख्य मंचावरती पाहतात. काशीनाथजी तिवार साहेब मुख्य मंचावरती उपस्थित होत आहेत. त्यांचे गोड गोड कौतुक आहे. त्यांची नात सुद्धा त्यांच्या जोडीला आज पाहायला मिळते. तर चालूया आपण पुन्हा त्या मैदानाच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगलेली पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं श्री गणेश कांबे संघ सुद्धा तिथे मेहनत करतोय, जिंकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजूनही उरलेले जर पाहिलं 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 48 धावांचं समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं आहे. ते केलं जाईल का? मोठे पटके खेळावे लागतील. मोठे पटके खेळावे तर पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला. चेंडू डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सध्याच्या अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या चेंडूवरती हाफिल आणि हाफिल मध्ये सत्य पाहायला मिळाला आणि चेंडूवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. आता मात्र सामना पूर्णपणे जिंकलेला पाहायला मिळतो सध्या ओव्ही 11 कांबे संघाच्या माध्यमातून. कारण सध्या स्थितीला हा सामना पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न श्री गणेश कांबे संघाने केला, परंतु आता त्याच्या हातातून सामना निष्ठत जाताना पाहायला मिळत. कारण उरलेले शेवटचे अंतिम 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. तर त्या 48 धावा इथून पुढे काढल्या जातील की नाही पाहायचं आहे. कारण सध्याच्याकडे ही मॅच महत्वाची आहे. जो जिंकल तोच मात्र टिकून राहणार आहे. पहिल्या एका बाजून जर पाहिलं पहिल्या मॅच मध्ये पांढरीचा पाडा संघ विजयी होताना पाहायला मिळाला. दुसरी मॅच एका बाजून चालू श्री गणेश कांबे तर एका बाजून ओव्ही 11 कांबे. इथे पटका जर पाहिला तर वापर नाही, तिथे सत्य ताकदीचा वापर केला, तिथे फक्त युक्तीचा वापर केला. युक्तीमध्ये जर पाहिलं तर इथे एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगल वरतीच थांबावं लागेल. या 1 धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 31 धावा आणि उरलेले शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 47 धावांची गरज. जरी 6 षटकार ठोकले
तरी सुद्धा पुन्हा एकदा जर पाहायला लागलं तर ही मॅचला होते सुरुवात. तर हा चेंडू पाहिला गेला तर नक्कीच ते सुंदर प्रयत्न केले जातात, परंतु त्या प्रयत्नाला दाद द्यावी लागेल. परंतु सामना जर पाहिला तर पूर्णपणे जिंकलेला सध्या स्थिती पाहतो. या चेंडूवरती 4 धावा येतील आणि 4 धावेने धावसंख्या दबालकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या 35च्या घरामध्ये आणि सध्या स्थितीला 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. 43 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती कोणत्याही धाव नाही. पूर्णपणे सामना हा जिंकलेला सध्या स्थितीला पाहायला मिळतोय. ओव्ही 11 कांबे संघ, ओव्ही 11 कांबे संघाचे संघ मालक सुद्धा मुख्य मंचावरती आपण पाहतोय. सन्माननीय काशीनाथ दादा तिवार त्यांचे आपलं गोड गोड कौतुक आहे. तर नक्कीच चांगली मॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं. ओव्ही हे त्यांच्या नातीचं नाव आहे आणि त्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. तर या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेलं तर एकूण टोटल जोडले गेलं सध्याच्या घडीला श्री गणेश कांबे संघाची धावसंख्या 39 धावा. उरले 3 चेंडू आणि 39 धावा. सोप्या नाही येत मित्रांनो. ओव्ही 11 कांबे टीम लवकरात लवकर मॅच फिनिश करायचं आहे. मॅचला विलंब लावायचा नाही मित्रांनो. मुख्य मंचावरती आपले प्रमुख अतिथी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातात. मात्र शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये इथे मोठी पटकी येताना पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा येतोय चौकार आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला तर एकूण टोटल 43 धावा धावफलकावरती जोडले गेला. 3 गडी बाद 43 धावा धावफलकावरती श्री गणेश कांबे टीम. आणि आता उरलेले 2 चेंडू आणि 35 धावा. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता मात्र सामना पुरेपूर 99% सामना खिशामध्ये येताना पाहिला. ओव्ही 11 कांबे संघ सध्या विजय होताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरचा आणि या विनिंगचा या मॅचचा शिल्लक आहे. तर बघूया इथून या मोठ्या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती मोठा पटका येईल का? पैसा वसूल मॅच. तर नक्कीच इथे चेंडू डॉट आलाय आणि ते पूर्णपणे विजय घोषित झालाय. ओव्ही 11 कांबे संघ. मॅन ऑफ द मॅचचा किताब अशोक तिवार. चला आपण लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावरती राहिलेला आहे. तर लगेच आपण येणं करायचं आहे. तर जाऊया आपण दौरे कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. तर या आपल्या मुख्य स्टेजवरती एक महत्वाची गोष्ट जर आपल्याला सांगायला गेलं तर सन्माननीय बाळादादा धानके साहेबांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालंय. तर बाळादादा धानके सरांचं धन्यवाद. परेशजी अतिशय सुंदर असं आपण समालोचन देत आहेत. मंचावर उपस्थित असलेले शहापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आदरणीय कुलदीपजी धानके म्हणजे आमचे बाळादादा यांचा सन्मान करण्यासाठी मी नामदेव भाऊ यांना विनंती करतोय. आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अशोक आलेला आहे. मी बाळादादांना सांगेल का तुम्ही तुमच्या हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. स्वागत कर. हॅलो. उपतालुका प्रमुख नामदेवजी हरणे साहेब यांच्या हस्ते बाळादादांचं स्वागत होत आहे. त्यानंतर युवा उद्योजक जुना आमचा क्रिकेटचा जाणकारी संतोषजी अधिकारी यांचं स्वागत रोहन यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. संतोष अधिकारी यांचं स्वागत होते. बाजूला होणार आहे मला इथे दिसतच आहे. हा. त्यानंतर आमचे गुरुवर्य आदरणीय पाटील सर जे खास करून पनवेलवरून आलेत आपल्यासाठी नेहमीच सेवा देणारे अशी व्यक्ती म्हणजे गुरुवर्य पाटील सर माझे मित्र पण आहेत.
पण आम्ही त्यांना गुरुवर्य ज्यांना का त्याचं कारण असं आहे का ज्यावेळेस पाटील सर कॉमेंट्री करत असताना त्यांच्या साईडला बसून मी सुद्धा माईकचा ताबा घेतला आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नाने सुद्धा मला समालोचन करता आलं. अशा आदरणीय पाटील सर टाळ्या वाजून त्यांचं कडकडत स्वागत करा. पडवेल हा माणूस आलेला आहे. त्यांचं स्वागत गणेश भाई आमचे नगरसेवक करत आहेत. त्यानंतर आमचे सहकारी काशीनाथजी तिवार ओवी संघाचे मालक यांचा सुद्धा इथं आपण यथोचित सत्कार करावा. गणेश भाई यांना विनंती करेल आपण त्यांचाही सुद्धा इथं सत्कार करायचा आहे. आणि मॅन ऑफ दचा किताब आदरणीय बाळादादा जानके यांना विनंती करतो आपण अशोकाला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. अशोक आपण जायचंय समोर समोर घ्या. मॅन ऑफ द मॅचचं शहापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख आदरणीय बाळादादा धानके यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक अशोक यांना देताना अभिनंदन. कांबे टीम जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळेल. अशोकच्या याच्यातून चांगले षटकार पाहायला मिळाले. दोन्ही संघ आमचे जवळचेच असल्यामुळे परंतु कांबा संघ जर सांगितलं तर सांघिक कामगिरी चांगल्या प्रकारे करतो. तो सगळेजण एकत्र येतात, मॅचच्या वेळेस येतात, कुठला कार्यक्रम असला तरी येतात. पुन्हा एकदा मी पाहुण्यांचा आभार मानतो आणि पुढील मॅच सगळ्या